नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, जोरदार हजेरी लावणार आहे, हवामान विभागाने गारपीट व वादळी स्वरूपाचा पावसाचा हा अंदाज वर्तविला आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत कसा पाऊस राहणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती। इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो, सांगली झालं, विजापूर झालं, रत्नागिरी झालं, पणजी झालं, या भागाकडे पावसाचा जोरदार गारपीट स्वरूपाचा पाऊस हात दर्शवित आहे। इकडं सातारा झालं, अळकूत झालं, सोलापूर झालं, पुणे झालं, या भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, समोर बघितलं असता इकडे अहमदनगर, लातूर, बिदार, कळाबुजर या भागात देखील पावसाची शक्यता ही वर्तविली जात आहे। तर इकडे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव परिसरामध्ये पावसाचा जोर हा अधिक दिसत आहे। वादळी स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची इकडे शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, नंदुरबारकडे उघडदीपासून तिथे पावसाची शक्यता ही कमी असून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। इकडे जळगाव झालं, शेगाव झालं, अमरावती झालं, या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहून तुरळक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस हा पडणार आहे। इकडे शेतकरी मित्रांनो, इकडे बघितलं असता नागपूर झाला, ताडोबा भागामध्ये ढगाळ वातावरण राहून पाऊस हा भाग बदलत हा पडणार। इकडे वर्धा झालं, आर्वी झालं, नागपूर झालं, भंडारा झालं, या भागाकडे भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे। गोंदियाकडे दिवसभर वातावरण ढगाळ राहून मध्यरात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी भाग बदलत असा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, इकडे उमरेड झालं, वर्धा झालं, या भागामध्ये देखील पावसाचा अधिक जोर नसून पण काही भागामध्ये पाऊस हा हलक्या सरी बरसणार आहे। तर इकडे शेतकरी मित्रांनो, अमरावती असेल, खामगाव असेल, अकोला असेल, चिखली असेल, सिल्लोड असेल, जळगाव असेल, धुळे असेल, या भागामध्ये पावसाचा अंदाज हा दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सिल्लोड असेल, वैजापूर असेल, कन्नड असेल, नाशिक असेल, या भागात देखील पावसाची ही शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, इकडे जर समोर बघितलं असता अहमदपूर असेल, दौंड असेल, या भागात देखील पावसाचे आगमन हे होणार आहे। इकडे साताऱ्यात पावसाची शक्यता नाही आहे, पण वडूज असेल, विटा असेल, पंढरपूर असेल, सांगली, रायबा, निपाणी, या भागामध्ये देखील पावसाचा चांगला जोर हा दिसून येतो। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आजचा मध्यरात्रीपर्यंत अंदाज। तर अचानक हवामानामध्ये बदल झाल्यास तसंच नवीन अपडेट आपण देत राहू। तोपर्यंत धन्यवाद।